नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील 512.50 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी भालचंद्र रामभाऊ तांबोळी, डॉक्टर आरिफ युसूफ दाखवे यांना पनवेलचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जयराम वडणे यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील 76 आरोपींपैकी भालचंद्र रामभाऊ तांबोळी आणि डॉक्टर आरिफ युसूफ दाखवे हे लोकसभा निवडणुकीच्या काळात पनवेल परिसरात प्रचारासाठी फिरत असताना त्यांना ACP मीना जगताप आणि त्यांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांचा ठाव ठिकाणा शोधून त्यांना अटक केली होती. त्यांना सोमवारी 20 मे 2024 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी त्यांना पनवेलचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जयराम वडणे यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना 14 दिवस न्यायालयीन कोठडी दिली आहे. मुंबईमधील जाहिरात फलक दुर्घटनेनंतर पनवेल महापालिकेने देखील शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. गेल्या 2 दिवसापासून पालिका क्षेत्रातील सर्व जाहिरात फलकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये कामोठेमध्ये 2, कळंबोलीमध्ये 3, पनवेलमध्ये 1, उपविभागीय नावडे येथे 27 अनधिकृत जाहिरात फलक आढळून आले आहेत. यामधील 5 अनधिकृत जाहिरात फलकांवरती निष्कासन महापालिकेच्या वतीने कारवाई केली आहे. मुंबईमधील जाहिरात फलक प्रकरणानंतर आयुक्त डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी महापालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या अनधिकृत जाहिरात फलकांवरती कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महापालिका कार्यक्षेत्रात महापालिकेची रीतसर परवानगी घेतलेले 87 अधिकृत जाहिरात फलक आहेत. या सर्व जाहिरात फलकधारकांना मनपाकडील नोंदणीकृत स्ट्रक्चरल इंजिनियर्सकडून स्थिरता संरचनात्मक लेखा परीक्षण प्रमाणपत्र घेण्याविषयीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सध्या 4ही प्रभाग अधिकाऱ्यांमार्फत महापालिकेच्या वतीने अनधिकृत जाहिरात फलकांचे सर्वेक्षण करण्यात आले असून यामध्ये अनधिकृत जाहिरात फलकांची संख्या 33 एवढी आहे. महापालिकेचे उपायुक्त मारुती गायकवाड यांच्या निर्देशानुसार या अनधिकृत जाहिरात फलकांवरती प्रभाग कार्यालयाच्या वतीने निष्कासन कारवाई सुरुवात झाली आहे. यापुढे महापालिका कार्यक्षेत्रातील जाहिरात फलकांवर महापालिकेचे बारीक लक्ष असणार असून अनधिकृत जाहिरात फलक आढळल्यास महापालिकेच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. पनवेल शहरातील कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नवीन पनवेल येथील पंचशील नगरात राहणारा विजय भट हा त्याच्या मित्रासह पनवेल शहरातील कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेला होता. त्यात त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. मोरा भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकीट दरात 26 मे पासून 25 रुपयांची वाढ होणार आहे. दरवर्षी पावसाळी हंगामासाठी ही दरवाढ केली जाते. यामुळे सागरी प्रवास दरवर्षीप्रमाणे महागणार आहे. दरवर्षी पावसाळी हंगामात मोरा भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकीट दरात वाढ केली जाते. मागील वर्षी पावसाळी हंगामात तिकीट दरात वाढ करण्यात आली होती. यावर्षी मुंबई जलवाहतूक औद्योगिक सहकारी संस्थेने पावसाळी हंगामासाठी तिकीट दरात 80 रुपयांवरून 105 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. हाफ तिकीट दरातही 9 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ 26 मे पासूनच 31 ऑगस्टपर्यंत लागू राहणार असल्याची माहिती मोरा बंदर निरीक्षक नितीन कोळी यांनी दिली आहे. दरवर्षी मोरा भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकीट दरात इंधन दरवाढीचे पावसाळी हंगामाचे कारण पुढे करत प्रत्येक पावसाळी हंगामात 20 ते 25 रुपयांपर्यंत वाढ केली जाते. त्यानंतर वाढ करण्यात आलेली तिकीट दरवाढ उन्हाळी हंगामातही कायम ठेवली जाते. त्यानंतर पावसाळी हंगामात पुन्हा तिकीट दरवाढ केली जाते. मात्र 2022च्या पावसाळी हंगामानंतर सीझन तिकीट दरात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात 5व्या टप्प्याचे लोकसभेचे मतदान सोमवारी पार पडले. मात्र यंदाही मतदानात काहीसा निरुत्साह दिसून आला. मात्र असं असतानाही सानपाडा येथे एका दाम्पत्याने लोकशाहीच्या या उत्सवात चक्क सिंगापूरवरून हजेरी लावत मतदानाकडे पाठ फिरवण्यात धन्यता मानणाऱ्या बेफिकीर नागरिकांना चपराक लावली आहे.
सलील दीक्षित आणि सुप्रिया दीक्षित असे या दाम्पत्याचे नाव आहे. ते सानपाडा सेक्टर 7 येथील गार्डन व्ह्यू सोसायटीत राहतात. गेली काही वर्ष दीक्षित दाम्पत्य नोकरीनिमित्त स्थायिक झालेले आहेत. मात्र प्रगत देशात राहून देखील त्यांची पावले मात्र भारताकडे वळताना दिसतात. परदेशातून सण, उत्सव, समारंभासाठी अनेक जण भारतात येतात. मात्र मतदानासाठी भारतात येणे अनेक जण टाळतात. दीक्षित कुटुंब मात्र याबाबत उजवे ठरलेले आहेत. त्यांच्या या देशाप्रती दाखवलेल्या कर्तव्यपर कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. बांधकाम क्षेत्रात महत्त्वाचा घटक म्हणून ओळख असलेली वीटभट्टी व्यवसायाला ऐन वीट तयार होण्याच्या सुरुवातीलाच पाऊस पडल्याने वीटभट्टी व्यवसाय संकटात सापडला आहे. रायगड जिल्ह्यात दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन 4:30च्या दरम्यान पावसाने वादळी वाऱ्यासह सुरुवात केल्याने अनेक ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अचानकपणे पडणाऱ्या पावसाने वीटभट्टी व्यावसायिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात वीटभट्टी व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. अनेक ठिकाणी वीटभट्टी तयार करण्याचे काम सुरू होते तर काही भागात भट्टी रचण्याचे काम सुरू होते, परंतु अवकाळी पावसाने अचानकपणे हजेरी लावल्याने वीटभट्टी व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. व्यवसाय गेल्या 2 वर्षांपासून संकटात असलेला व्यवसाय पुन्हा पावसामुळे संकटात सापडल्याने वीटभट्टी व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. मागील 4 दिवसात पडलेल्या अवेळी पावसामुळे रायगड जिल्ह्यात 100 घरांचे नुकसान, 2 गुरांचा मृत्यू तर 2 सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. यामध्ये सुधागड तालुक्यात सर्वाधिक 64 घरांचे नुकसान झाले आहे. मागील 4 दिवसात रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा तडाखा दिला. पनवेल, कर्जत, खालापूर, रोहा, महाड, म्हसळा, सुधागड या तालुक्यांमध्ये घरांचे नुकसान झाले. यात सुधागड तालुक्यात सर्वाधिक 64, पनवेलमध्ये 5, कर्जतमध्ये 12, खालापूरमध्ये 3, रोहा 20, महाड 10, म्हसळा तालुक्यात 7 आणि माणगाव तालुक्यात 40 घरांचे नुकसान झाले. रोहा तालुक्यात 2 गुरांचा मृत्यू झाला आहे तर पनवेल तालुक्यात 1 शाळा आणि महाड तालुक्यात एका समजा मंदिराचे नुकसान झाले आहे. अवेळी पडलेल्या पावसाबरोबर काही भागात वादळाचा तडाखा देखील बसला. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी वादळात नुकसान झालेल्या कुटुंबांकडून केली जात आहे. राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात येणार आहे. यंदा 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च दरम्यान घेण्यात आली होती. CBSE आणि ICSEच्या 12वीचा निकाल यंदा वाढला आहे. त्यामुळे राज्य मंडळाचा निकाल वाढणार की कमी होणार याबाबत उत्सुकता आहे. गेल्या वर्षी राज्याचा 12वीचा निकाल 91.25% लागला होता. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे निकाल मंगळवारी जाहीर होणार असल्याची घोषणा केली होती. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. तसेच निकालाची प्रिंट घेता येणार आहे. ऑनलाईन निकालानंतर 12वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्यांनी मिळवलेल्या गुणांची गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी 22 मे ते 5 जून या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदारसंघात भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष महायुतीच्या वतीने मिहीर कोटेचा निवडणुकीत लढवत होते. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण विक्रोळी विधानसभा मतदारसंघात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार आणि युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधानसभा युवा मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी तसेच मतदारांना मतदान करण्यासाठी सहकार्य केले. दरम्यान कन्नमवार नगर, टागोर नगर आणि विक्रोळी येथील बूथ क्रमांक 136 आणि 137 या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत आढावा घेतला.